बऱ्याचदा काय होतं, घरामध्ये भाज्या शिल्लक नसतात. अशा वेळेस स्वयंपाकासाठी काय करायचं हा एक मोठा प्रश्न असतो. तर मग अशा वेळेस मी काय करते, तर मी मस्त अशी झणझणीत मठाच्या डाळीची आमटी करते. याला मटकीची डाळ देखील म्हटलं जातं. आमच्या इकडे गावी याला मठाची डाळ असं म्हटलं जातं. तर त्यासाठी इथे मी मठाची डाळ घेतलेली आहे. ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. आता यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आणि ही डाळ छान अशी आपल्याला एक 5 ते 10 मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहे. एकदम जास्त गाळ नाही करून घ्यायचा. एक साधारण 70 ते 75% फक्त ही डाळ शिजवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथे डाळ मस्त अशी मऊसूत शिजलेली आहे. आता इथे आपण वाटण तयार करूया. तर वाटण्यासाठी इथे कढईमध्ये मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे. एक मध्यम साईजचा कांदा घेतलेला आहे. तो उभा चिरून घ्यायचा आणि छान असा लालसर रंगाचा होईपर्यंत हा जो कांदा आहे तो आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा चांगला लाल झाला की मग याच्यामध्ये घालायचं आहे आलं आणि लसूण. माझ्याकडे गावरान लसूण होता त्यामुळे मी त्याचे सगळे टरफले काढलेले नाहीये, थोडेसे तसेच ठेवलेले आहेत. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, 2 ते 3 मिनिटांसाठी परतवून घ्यायचं. त्यानंतर एक मध्यम साईजचा चिरलेला टोमॅटो घ्यायचा, तो सुद्धा उभा चिरून घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा. कोथिंबीर घालायची आणि हे मिश्रण चांगलं टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं. हे सगळं मिश्रण छान असं परतवून झालं की मग एका ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आणि हे वाटण पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. मिश्रण पूर्णपणे गार झालेलं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला छान स्मूथ अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता इकडे वाटण सुद्धा तयार झालेलं आहे. आता आपण फोडणी देऊन घेऊयात. तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की मग याच्यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची. आता याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची. त्याचबरोबर याच्यामध्ये घालायचा आहे 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, त्याचबरोबर याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला घालायचा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच याच्यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं. आता हे वाटण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि छान असं तेल सुटेपर्यंत एक 5 ते 7 मिनिटांसाठी हे वाटण परतवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इकडे छान अशी तेल सुटायला सुरुवात झालेली आहे वाटणाला. आता याच्यामध्ये शिजवलेली डाळ घालायची, यामध्ये पाणी घालायचं आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. छान असं हे सगळं मिश्रण ढवळून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक साधारण 5 ते 10 मिनिटांसाठी हे उकळवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची. तुम्ही बघू शकता मस्त अशी तरी आलेली आहे कालवणाला. बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि मस्त बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी किंवा तुम्ही चपातीसोबत सुद्धा ही आमटी एन्जॉय करू शकता. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि अजून आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर आपल्या चॅनलला पटकन फॉलो करा. थँक्यू.